दहीहंडीचे अणुशक्तीनगरचे रवी गवस आणि त्यांचे सर्व सहकारी गेली 7 वर्ष सातत्याने हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा करत असतात। त्याचप्रमाणे याही वर्षी त्यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे। त्यामुळे त्याच्या रवी गवस आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जन्माष्टमीच्या आणि दहीकाल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो। असंच त्यांनी पक्षाचं काम आणि आपले जे उत्सव आहेत ते पारंपरिक पद्धतीने यापुढेही चांगल्या पद्धतीने साजरे करत राहतील अशी अपेक्षा आहे। त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा। माननीय राजसाहेबांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो। आम्ही प्रत्येक वर्षी श्रीकृष्ण जन्मोत्सव हा साजरा करत असतो। हे आमचं 7वं वर्ष आहे। रात्री 12 वाजता आमचा पाळणा असतो आणि प्रत्येक गोविंदा पथकांना उद्याच्या गोविंदाला ज्यांना सराव करायचा आहे त्यांना कमीत कमी थर लावून त्यांना प्रॅक्टिस व्हावी यासाठी आम्ही सराव शिबिर पण घेतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्ती विधानसभेतर्फे विभागातील सर्व जनतेला गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळे सण जोरदार सेलिब्रेट करते। अणुशक्ती नगरमध्ये आज रवी गवस यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री कृष्ण जन्मोत्सव हा जोरदार सेलिब्रेट केला जातो आहे आणि या ठिकाणी विविध मंडळ या ठिकाणी येत आहेत। काही मुली देखील आलेल्या आहेत, त्यांची मंडळं देखील आलेली आहेत, ते जोरदार सेलिब्रेट करत आहेत। तर असाच प्रत्येक सण हा महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट झाला पाहिजे। महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती संस्कृती जपायचा प्रयत्न या अणुशक्ती विधानसभेच्या माध्यमातून सगळे पदाधिकारी करतात। त्याबद्दल मी त्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। तसेच बाळ गोविंदाला देखील शुभेच्छा देतो की उद्या अजून मोठा दिवस आहे, पूर्ण दिवस ते लोक हंडी फोडणार आहेत, तर त्यांनी त्या सगळ्या हंड्या व्यवस्थितरित्या फोडाव्यात आणि सुरक्षेची सगळी उपकरणं वापरून त्या फोडाव्यात। सर्व नागरिकांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला दहीहंडी उत्सव हा उत्साहात साजरा होत आहे। त्याचप्रमाणे आमचे रवी गवस यांनी या ठिकाणी सराव शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि नेहमीच त्यांचं सामाजिक कार्यामध्ये योगदान राहिलेलं आहे। त्याच पद्धतीचं कार्य पुढं ते घेऊन जात असतात आणि या ठिकाणी आपण मानपूरच्या परिसरात बघितलं तर या दहीहंडी उत्सवानिमित्त एक वातावरण आहे आणि एक उत्साह आहे, तो गोविंदांचा कुठेतरी शिगेला पोचलेला आहे। उद्या सर्व ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी सर्व थर लागत राहतील आणि हा आपली संस्कृती ही पुढे नेण्याचं काम सर्वजण करतायत, त्याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी अणुशक्ती विधानसभेतर्फे आणि आमचे विभाग अध्यक्ष आहेत रवींद्र गवस आणि आमच्या अनिताताई यांच्या संकल्पनेतून आज दहीहंडी उत्सव इथे साजरा होत आहे। आणि माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी गवस जे आहेत विभाग अध्यक्ष हे वारंवार छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात आणि चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी मनसेचं नाव मोठ्या प्रमाणात ते करत आहेत आणि कार्यक्रम राबवत आहेत। मला ह्या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आमचे जे ह्या ठिकाणी पदाधिकारी आहेत, जे पुरुष आणि महिला, ते अतिशय चांगलं काम करत आहेत आणि ह्या विधानसभेमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच आमच्या इथून आमदार म्हणून निवडून येईलच असं मी या ठिकाणी रवींद्र साहेब आणि आमच्या अनिता या ठिकाणी आहेतच ॲज मी तुम्हाला ग्वाही देते। जय हिंद जय महाराष्ट्र। माननीय राजसाहेबांचे विश्वासू शिलेदार अणुशक्ती नगरीचे विभागाध्यक्ष रवींद्र गवस यांनी यावर्षी सुद्धा दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशामध्ये आनंदामध्ये साजरा केला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मराठी सण उत्सव हे जोरदार झाले पाहिजे। राजसाहेबांच्या आदेशांचं तंतोतंत पालन करणारे आमचे रवींद्र गवस, त्याचबरोबर महिला विभागाच्या आमच्या विभागाध्यक्ष अमिताताई कोरेगावकर यांच्या संकल्प सहकार्यातून हा उत्सव या ठिकाणी जोरदारपणे सुरू होतोय। असताना एकमेव सण असा आहे की ज्या ठिकाणी एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला खांद्यावर घेण्याचं प्रामाणिकपणे काम करतोय। आई जगदंबा या उत्सवामध्ये सगळ्या गोविंदा पथकांना चांगलं आरोग्य लाभू दे, कुठली दुखापत होऊ नको अशी जगदंबेची प्रार्थना करतो आणि हा उत्सव जोरदार सुरू होतो याचा मनोमनी निश्चितपणे आनंद आहे। सर्वांना जनतेला मी एकच सांगेन की आपले सण आपले उत्सव हे जोरदार झाले पाहिजेत। प्रत्येक धर्मियांनी आपापले सण साजरे केले पाहिजेत, पण या ठिकाणी कुठल्याही धर्माचं या ठिकाणी अवडंब नको, कुठल्याही सणाच्या माध्यमातून कुठली शक्ती प्रदर्शन नको। आपल्या परंपरा या ठिकाणी जतन निश्चितपणे केल्या पाहिजेत एवढंच या ठिकाणी निश्चितपणे सांगतो। आज अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये सन्माननीय विभागाध्यक्ष रवींद्र गवस यांनी सराव दहीहंडीचा कार्यक्रम खूप जोमात आणि जोशात घेतलेला आहे। त्याचप्रमाणे इथे अतिप्रमाणे म्हणतात उत्साहित असलेले बाल गोकुळ गोपाळ वगैरे इथे खूप जमा आहेत आणि खूप आतापर्यंत दहीहंडी अशा फोडून झालेल्या आहेत।
खूप चांगल्या पद्धतीने थर लागलेत, कोणालाही दुखापत न होता अशा पद्धतीने इथे अणुशक्ती नगरमध्ये कार्यक्रम चाललेला आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा नेहमी आदेश असतो की कोणाला दुखापत होता कामा नये, कोणाला हानी होता कामा नये, अशा पद्धतीने आपण कार्यक्रम घ्यायचे असतात। अशाच पद्धतीने आज रवींद्र गवस यांनी हा कार्यक्रम महाराष्ट्र नगरमध्ये अति जोशात आणि उत्साहात साजरा केलेला आहे। एवढंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मंच।